गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. तर आज आहे 30 डिसेंबर. तर उद्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, त्यामुळे थोडंसं घर पण आवरायचं ठरवलं आणि घर आवरायला घेतलं. बघा ना, घरामध्ये किती पसारा वगैरे झालेला आहे आणि सकाळचे अंथरुण वगैरे तसेच आहेत. मग त्याच्यामुळं ठरवलं की आता पूर्ण घर वगैरे आवरून घ्यावं, कपड्याच्या वगैरे घरा मारून घ्याव्यात आणि सर्व काही व्यवस्थित करून घ्यावं. तर भैयाने पण स्टडीसाठी जे काही मटेरियल घेतलं होतं ते तसंच ठेवून दिलेलं होतं. कपडे पण व्यवस्थित नव्हते ठेवलेले, म्हणून मग मी सर्व काही आवरायला घेतलं आणि दीदीने सर्व काही मेकअपला काढलेलं वगैरे ते तसंच ठेवून दिलेलं होतं. कारण काल दरशिवेळी अमावस्या होती, मग सगळं आवरण्यामध्ये आणि शेतामध्ये जाण्यामध्ये ते घाईघाईमध्ये त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. तर म्हणजे कसं ना, घर स्वच्छ ठेवलं तरच घरामध्ये राहावंसं वाटतं आणि मला तर असं जे तिथं कपडे वगैरे जर दिसले तर मग घरामध्ये थांबू पण नाही वाटत. मग त्याच्यामुळं सर्वप्रथम म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर घर आवरण्यामध्ये मी तयारी चालू केली, घर आवरायची तयारी चालू केलेली आहे. तर पहा, एवढा पसारा वगैरे झालेला आहे घरामध्ये. मग त्याच्यामुळं मग मी म्हटलं की आता आई जे काही काम करत आहे तर ते आईला करू द्यावं आणि आपणच लवकरात लवकर आवरायला वगैरे चालू करावं. मग त्याच्यासाठी मी सुरुवात केली हॉलपासनं. मग ते हॉलपासनं सुरुवात केली आणि मी सर्व काही आवरून घेतलं आणि नंतर मग हे स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आधीच मी. आणि तुम्हाला दाखवते हे बघा ना तुम्ही, किती पसारा वगैरे झालेला आहे. आणि आमच्या घरच्या ज्या शेंगा आहेत त्या भुईमुगाच्या वगैरे, तर ते घरच्या असल्यामुळं त्याला घरामध्ये ठेवून वगैरे त्याला थोडीशी कीड लागली, तर आई ती व्यवस्थित करत होती. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मी घर आवरलेलं आहे. आणि उद्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. मग त्याच्यासाठी म्हटलं घर स्वच्छ आवरून घेऊन देवाची वगैरे पूजा करून घ्यावी. कारण 5-6 दिवस झालं देवाची पूजाही नव्हती घरामध्ये. कारण माझ्या चुलत भावाची जी वाईफ आहे तिला बेबी झालेलं आहे आणि आमच्या इकडे कसं ना, की जर असं काही म्हणजे झालेलं असेल कुठल्याही ठिकाणी असं असेलच मला वाटतं आहे. म्हणजे घरामध्ये बेबी वगैरे झाली असेल तर देवाची पूजा वगैरे करत नाहीत. मग त्यामुळे आम्ही पण 5-6 दिवस झाले देवाची पूजा केली नव्हती. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जे काल गेले होते दरशिवेळा अमावस्येसाठी, तर ते मी माझ्या सासरी गेले होते आणि मी काल रात्रीच आईकडे पण आली. तर हे माझं घर आहे आणि पहा, मग मी सर्व काही व्यवस्थित ठेवून दिलं. तिथं बेडशीट वगैरे टाकून दिलेलं आहे. बेडरूमचं वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि हॉलमध्ये पण सगळं काही आवरलेलं आहे. बेडरूममधले घड्या वगैरे करून ठेवला, सर्व काही मेकअपचं सामान व्यवस्थित ठेवलं आणि सर्व बुक्स पण अरेंज केलेले आहेत. आणि कसं ना, एकदा घरामध्ये सगळं काही आवरलं तर घरामध्ये पाऊल पण ठेवू वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्ष येत आहे, मग त्यामुळे घरी पाहुणे पण येतात. त्याच्यासाठी सर्व काही वॉशरूम वगैरे, ही बेडरूममधली पण वॉशरूम आईने वगैरे घासलेली आहे आणि त्याला एकदम क्लीन करून हे केलेलं आहे. कारण पण ही एवढी काही यूजमध्ये येत नाही. आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळीला जाण्याच्या अगोदर ठरवलं की बेसिन पण स्वच्छ करून घ्यावं. तर मग बेसिन पण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बेसिनच्या वरचे जे मिरर आहे ते पण व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे. आणि ही आहे आमची सेकंड वॉशरूम. तर ही सेकंड वॉशरूम पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि सर्वात मेन म्हणजे जर वॉशरूम स्वच्छ केलेली असेल आणि आपण जे साबण वगैरे ठेवतो किंवा मग ते हार्पिकच्या बॉटल किंवा मग काही पण आपण असं फेसवॉश वगैरे तिथं जे ठेवतो ते सामान आपण त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये रॅकच म्हणायचं, आता त्याचं तर फिक्स नाव नाही माहीत मला. तर तिथं आपण जे सामान वगैरे ठेवतो ते सामान तिथलं जर स्वच्छ नसेल तर बाथरूम स्वच्छ करून काहीच उपयोग नाही. मग मी ठरवलं की ब्रशने ते पण स्वच्छ घासून घ्यावं. मग मी स्वच्छ ते घासून वगैरे घेतलं. नंतर किचन रूम पण आईनं आवरून घेतली होती आणि देवाचे वगैरे भांडे घासून तिथं देवाच्या जवळ ठेवले होते. आणि ओवीला तर कसं आहे की गणपती बाप्पा खूप आवडतात, त्यामुळे मग त्याच्यासाठी ते गणपती बाप्पांचा फोटो आम्ही घेतलेला होता. आणि हे बघा, हे आमच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर हे आहे ड्रीम सिटी आहे. तर इथं कसं, आणि आमच्या साईडच्याच घरी ना एक म्हणजे घरचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे एवढी धूळ येते. म्हणून मग त्याच्यामुळं पण मी ठरवलं की घर पण स्वच्छ करून घ्यावं. तर हे आमच्या बाल्कनीमधलं छोटे छोटे म्हणजे जास्त काही झाडं नाही आहेत, फक्त वांग्याचं एक झाड आहे, छोटंसं लिंबाचं झाड आहे आणि तुळशी. तर तुळशी माता तर खूप प्रसन्न असते, तीच पूजा वगैरे केल्याने पण घरामध्ये प्रसन्नता वाढते म्हणतात, ऑक्सिजन भेटतो. मग त्याच्यासाठी पण आम्ही तुळशीचं जे आहे ते पण छोटंसं झाड लावलेलं आहे तुळशीचं. आणि हे आमच्या आजूबाजूचा परिसर. कसा वाटला ब्लॉग? थँक्यू.